तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या ऑल टाईप व्हिडिओ चॅनलमध्ये. तर बघू शकतात आता गॅस आहे तोपर्यंत चाललाय गॅसवर. आता आमचा गॅस कधी संपल ते सांगता येत नाही आमचा. हां बघा असं असतं लगेच गॅसचं नाव काढलं की गॅस कधी संपल ग पुन्हा काय हां त्याला संपू द्यायचं ना लवकर. मग संपू देणार काय करायचं मग नाही संपलं संपू द्यायचं ना लवकर. कसं काय बरं? आता सुट्टे गार पाणी आंघोळ्या चालू केलं. उन्हाळा आहे म्हणून काय वाटत नाही. पुन्हा चहा बी बंद करायचा, नुसतं दूध प्यायचं कच्चं. कच्चं दूध घ्यायचं का? गॅस वाचवा. पण पोटात गॅस होईल त्याचं काय करायचं? दूध कच्च्या दुधानं इनं पुढे घेऊन घालवायचा तो गॅस. मी काय म्हणतो गॅस टिकवायसाठी आहे ना नुसते पिठाचे गोळा करायचे आणि डब्याला द्यायचे. नाही काय तसलं हे करून खावं लागून राजस्थानी माणसाने हारात भाजून काय करतात ते दाल बाटी बाटीवणी जास्त काहीतरी तसलं करायचं का? तसले गोळे शिजवायचे ह्याच्यात हारात भाजायचे. म्हणजे काय होईल? गॅस वाचेल. गॅस वाच. मग ते हार बनण्यासाठी त्याला काय करावं लागेल? लाकडं आणावं लागतं. ते तुम्ही आणू शकता ना. हा मी तर आणू शकतो त्याचं काय नाही, पण गॅस वाचला पाहिजे महत्वाचा. गॅस संपू द्यायचा ना. गॅस संपू द्यायचा नाही बरोबर. पोटातला गॅस वाढला तरी झालं, पण स्वयंपाकाचा गॅस कमी नाही झाला पाहिजे. बरोबर आहे. तर गॅस वाचवण्यासाठी महिलांना काय संदेश देशील बरं? कसा गॅस वाचला पाहिजे? त्याच्यामध्ये वेस्टेज नाही घालायचं ना, बंद करायचा. कसा वेस्टेज? वेस्टेज म्हणजे हे भाज्या झाकून शिजवायच्या. भाजा भाज्या 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 हां झाकून शिजवायच्या. बर. चपात्या आधी वाटलं तर लाटून घ्यायचं आणि पुन्हा शेकायचं. हा जमत नसेल बरोबर बरोबर. ठीक आहे. अजून भाकरी बी थापून घ्यायच्या आणि मग शेकायच्या. पण गॅस नाही उडू द्यायचं. मी तर म्हणतो घरामध्ये जर 2 बाया असतील तर गॅस वेस्टेज होणार नाही. 2 बाया कसं काय? एक शेकीन एक लाटीन हा बरोबर का? पण दुसऱ्या बायची गरजच नाही ना. कसं काय? गड्याला जर स्वयंपाक येत असला तर गड्याला येत असलं तर ठीक हो आहे. येतोयच ना. आमच्या गड्याला येतो, बायची गरज नाही. ते माझं माझ्या नवऱ्याला सगळा स्वयंपाक येतो. मी जर लाटलं तर ते शेकते, त्यांनी लाटलं तर मी शेकते. सगळेच माझ्यासारखे नसतात ना स्वयंपाक करणारे. काय सगळ्यांचं मला काय करायचं? मी सांगतो एक संदेश द्यायचा म्हणतो. संदेश द्यायचं. 2 बाया म्हणजे सगळ्यांनी 2-2 बायका करायच्या म्हणायचं काय तुम्हाला? हे तसलं नाही तसलं नाही. आणि हे मग काय दुसरी बायका आहे पागल म्हणून येईन होय. 2 सिलेंडर पाहिजेत ना. 2 सिलेंडर असतातच. मग पण बाई 2-2 पण रेट येते ना. असं दोघी दोघी पालतं पाडून नाही का? इतका हानते आमचं दुसर काय नसेल कोण आहे. काय चपात्या करा आपल्या. नाही करायचं. चपात्या करपात्या. देव बाया. देव देव नाही उठले अजून. देवा देवाला उठणं होय नाही. देवाचा मग अशी पाय हलवीत जप चालू होता. हा का? नाही ते पाय का हाली ते कळावा माणसाला वाटत हा जागा आहे. जागा देव लय आगाव आली ती का नाही? माणसं असं सर्दी झाली बायकोला माझ्या. गार पाणी आंघोळ करायची असं असं. गॅस वाचवायचा का? अरे पर काय ते सर्दी झाली, ताप वगैरे आले, अवघड आहे ना मला. ताप नाही येत, सर्दीच होत असते तेवढी. हा ना. ताप येतोय मला. तापाला ताप होतोय मला. ताप आल्यावर कसं काय? बेकार काम असतं. चालतं. आता गॅस संपायला किती दिवस आहेत आपल्या अजून? गॅस वाचवायचा म्हणते तर तुम्ही संपायचा विचार करतात पाहिजे. अरे वाचवणार कधीतरी संपलं का देव? कधीतरी संपन तेव्हा संपन, पण वाचवायचं. वाचवायचं अशी बायको पाहिजे. काट कसं करणार उगाच काय काट कसं करणार बायको करा. वाट लावणार करू नका. ठीक आहे. अशा गोष्टीवर तुम्ही होय बा. बोला. घ्या मग साडी. साडी नाही बघा. साडीवर सकाळ नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही, साडीवरच लय पण काय. घेतली का साडी म्हणते मी पण. घ्या ना साडी. बरं घेऊ संक्रांतीला. संक्रांत आली वाटतं ना आता. दिवाळीलाच म्हणा की.
बरं ठीक आहे, तुझ्या म्हणून दिवाळीला जा डबाच देत ना. बरं ठीक आहे, चपाती दे मग. डबाच देत ना तर चपाती दे मी. बघू आता मग बाहेर खावं लागेल मला. जा हम्म? साडी घ्या पैसे नसल्यात. गॅस संपू नको ग. काय गॅस बंद केला कवाच मी. अयो बघा असली टॅलेंटेड बाय का माझी. चालते चला मग, आता मग जाऊ का मग. जा बघा असलाय. बाय मित्रांनो.